उदगाव येथे बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना जयसिंगपूर पोलिसांची धडक कारवाई। जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून बनावट चलनी नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आज गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्यांची नावे साहिल रफिक मुलानी वय 26 राहणार उदगाव तालुका शिरोळ, ओंकार बाबूराव तोवर राहणार इचलकरंजी सध्या दानोळी आणि रमेश संतराम पाटील वय 29 राहणार जुना चंदूर रोड इचलकरंजी अशी आहेत। पोलिसांनी उदगाव येथील गट नंबर 145 मधील गोट्यात आणि इचलकरंजी येथील बर्गेमाळा परिसरात छापा टाकून 100 रुपयांच्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा एकूण 684 तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे HP स्मार्ट टँक 525 मॉडेलचे प्रिंटर, प्लास्टिक स्केल, कटर, कागद इत्यादी साहित्य जप्त केले आहे। या कारवाईत 68,400 रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि 19,600 रुपयांचे साहित्य असा एकूण 88,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपी हे बनावट चलन तयार करून बाजारात खपवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत असून या कारवाईमुळे परिसरातील बनावट चलन तयार करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच धक्का बसलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।